नमस्कार मित्रांनो, मी विहुराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या कृषी आरोग्य व्यवसाय या युट्यूब चॅनलवरती. तसेच आपल्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजवरती कृषी आरोग्य व्यवसाय याच नावाने आहे. तर मित्रांनो, आज आपण मानवी आरोग्य आयुर्वेदिक पद्धतीने या व्हिडिओ सिरीज मधील तिसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत आणि आजचा आपला विषय आहे मूळव्याध, पाईल्स, बवासीर याच्याविषयी माहिती घेणार आहोत आपण. मागील व्हिडिओमध्ये आपण मुतखडा म्हणजे किडनी स्टोन विषयी माहिती पाहिली, कशामुळे होतो, त्याच्यावरती होऊ नये म्हणून काय पर्याय करायचे आणि झाल्यानंतर काय उपाय करायचे. अगदी त्याच पद्धतीने आज आपण मूळव्याध या विषयावरती माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मधून स्किप करू नका. या व्हिडिओचा तुम्हाला 100% खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. मूळव्याध, पाईल्स इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हिंदीमध्ये बवासीर म्हणतात. तर हा प्रॉब्लेम कशामुळे येतो, याची काय कारण आहे ते आता आपण बघूया. तर यामधलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता आणि अपचन. आता बद्धकोष्ठता म्हणजे काय की याच्यामध्ये शौचेचा अडथळा येतो आणि नियमितपणे शौच होत नाही आणि यामध्ये शौच कठीण आणि कोरडी होते. त्याच्यामुळे काय होतं की सततच्या बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वारावरती ताण येतो आणि मूळव्याधाचा त्रास होतो. त्यानंतर दुसरं कारण आहे एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहणे. म्हणजे बघा, आता काय होतं की समजा जॉब करतोय आपण, तर तासन-तास आपण खुर्चीवरती बसून राहतो, किंवा ड्रायव्हर मंडळी असतील ज्यांना कंटिन्यू लॉंग रूटला ड्रायव्हिंग करावं लागते, टू व्हीलरवरती जास्त वेळ आपण बसून ट्रॅव्हलिंग करतोय. तर अशा केसेसमध्ये काय होतं की एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे, हालचाल न झाल्यामुळे काय होतं की गुदद्वारावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मूळव्याधाचा प्रॉब्लेम येतो. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की काही जण मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जातात. आजकालच्या तरुण पोरांमध्ये काय होतंय की शौचाला गेल्यावर मोबाईल सोबत लागतो आणि मग तिथं किती वेळ आपण मोबाईल बघतो हे आपल्याला लक्षात येत नाही. तर जास्त वेळ टॉयलेटमध्ये काय जण अर्धा पाऊण तास बसतात. तर ही सवय सुद्धा एकदम चुकीची आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या गुदद्वारावरती ताण येतो. ओके. त्यानंतर तिसरं कारण आहे तिखट आणि मसालेदार पदार्थांचा जास्त प्रमाणात खाणे. जिभेचे चोचले बुडाला टोचले, ज्याला झालंय त्याला माहिती आहे काय डेंजर होतंय. ओके. त्यानंतर चौथं कारण आहे तंतुमय पदार्थांचा अभाव. जसं की फळे, पालेभाज्या, धान्य यांचं प्रमाण जर कमी प्रमाणात घेतले तर पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम येतो. ओके. त्यानंतर पाचवं कारण आहे ताण देऊन शौच करणे. शौचला जर नॅचरली प्रेशर येत नसेल तर मग जास्त ताण देऊन जर केलं तर त्याच्यामुळे सुद्धा गुदद्वारातील रक्तवाहिन्यांवरती ताण येतो. त्यानंतर सहावं कारण आहे जड वस्तू उचलणे. सतत जर जड वस्तू उचलल्या तर त्याचा पोटावर आणि गुदद्वारावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो, कारण जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये पोटावरती दाब येतो आणि सायमल्टेनियसली गुदद्वारावरती सुद्धा दाब येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मूळव्याधाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर अनुवंशिक प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात. तुमच्या कुटुंबामध्ये जर तसे प्रॉब्लेम सगळ्यांना होत आलेले असतील तर तुम्हाला सुद्धा तो प्रॉब्लेम येऊ शकतो. येईलच असं नाही. त्यानंतर गर्भधारणेतील बदल. गरोदरपणामध्ये काय होतं बायकांमध्ये की हार्मोन्स सतत बदलत असतात आणि त्याचबरोबर वाढत्या गर्भामध्ये काय होतं, वाढत्या गर्भाच्या वजनामुळे पोटावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा मूळव्याधाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर अल्कोहोल, मद्यपान, धूम्रपान जर जास्त प्रमाणात होत असेल तर त्यामुळे पचन संस्थेवरती प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे सुद्धा तशा अति प्रमाण जास्त करणाऱ्या, धूम्रपान करणाऱ्या, अल्कोहोल प्रमाण घेणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. तर ही काही मेजर कारण आहेत की ज्यामुळे मूळव्याधाचा त्रास होतो. म्हणजे एकाच गोष्टीमुळेच मूळव्याध होईल असं नाही, पण 3-4 कारणं जर तुमची एकत्रित आली तर त्या ठिकाणी मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो. मूळव्याध कोणत्या कारणांमुळे होतं हे आता आपण पाहिलं. तर आता मूळव्याध होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याच्याविषयी माहिती घेऊयात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंतुमय पदार्थांचा समावेश पाहिजे आपल्या आहारामध्ये, जसं की फळे, पालेभाज्या, धान्य, जेणेकरून आपल्याला अन्नपचन व्यवस्थित होईल आणि आपले पोट व्यवस्थित साफ होईल. बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. ओके. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शौचेस आल्यानंतर वेळेवरती शौचेस गेलं पाहिजे. ती दाबून ठेवायची प्रक्रिया नाही, तर ते पण पाळणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तिखट, तेलकट, मसालेदार हे जे पदार्थ आहेत हे टाळायचे आणि मांसाहार सुद्धा टाळला पाहिजे. जसं की मटण, मासे, अंडी, चिकन किंवा अजून जे काही मांसाहारामध्ये आयटम्स येतील ते सगळे.
जेणेकरून त्रास होणार नाही आपल्याला मूळव्याधीमध्ये. त्याचबरोबर दुधाचे पदार्थ असतील त्याच्यामध्ये चीज, पनीर, लोणी, मलई, बासुंदी, खवा, हे जे काही चिकट, गोड आणि पचनात जड आहेत असे पदार्थ सुद्धा टाळले पाहिजेत, ते देखील खाल्ले नाहीत पाहिजे. या उलट दुधाच्या ह्याच्यामधील तूप असेल, त्याचबरोबर ताक असेल, हे गोष्टी घेऊ शकता. दूध सुद्धा, हळदी दूध सुद्धा घेऊ शकतो आपण. आणि त्याचबरोबर दही दही हे जास्त आंबट नसावं, तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा पचनास चांगला फायदा होतो आणि पोट व्यवस्थित साफायला देखील मदत होते. ओके. आणि फळांमध्ये जर बोलाल तर फळांमध्ये केळी, सफरचंद, पपई, संत्री यांचा आपण चांगल्या पद्धतीने समावेश करू शकतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक असेल, त्याचबरोबर इतर आपले टोमॅटो, भेंडी, दुधी भोपळा यांचा देखील, गाजर यांचा पण समावेश करू शकतो आपण. त्यामुळे सुद्धा चांगला फायदा होतो. ओके. त्यानंतर नियमित व्यायाम केला पाहिजे, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. 3 ते 5 लिटर पाणी डेली प्यायलंच पाहिजे. आणि जर कधी आपल्याला टोचतंय, जळजळ होते किंवा त्या मार्गामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, सूज आल्यासारखी वाटते, तर अशा केसेसमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ओके. तर अशा पद्धतीने आपण होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतो. तर आता हे झालं होऊ नये म्हणून. मग आता झाल्यानंतर काय उपाययोजना करायची, त्याच्यावरती आयुर्वेदिक मधून काय उपाय आहे का? आज अगदी मूळव्याध झाल्यानंतर किंवा कोंब आल्यानंतर ऑपरेशन करावे लागतात आणि ऑपरेशन करूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, काही दिवसांनी परत जायचं येते. मग याच्यामध्ये काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का, ज्या ठिकाणी ऑपरेशन न करता किंवा थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागलाय तर तिथं लगेच आपल्याला रिकव्हरी कशा पद्धतीने होईल, असं काय आहे का? येस. तर मित्रांनो, जसं की आपल्या सगळ्याला माहिती आहे की संपूर्ण भारतभरामध्ये गेले 15 वर्षापासून आयुर्वेदाच्या क्षेत्रातून काम करत असलेली कंपनी म्हणजे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि या कंपनीचे आयुर्वेदिक मधून सगळ्या आजारविकारांमध्ये, रोगांमध्ये रेंज आहे. आणि या कंपनीच्या प्रोडक्टच्या आधारावरती आपण मूळव्याधाला मुळासकट उकडून काढू शकतो. राईट. तर आता ते प्रोडक्ट काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो याची माहिती घेऊयात. तर बघा, हा पाईल्स केअर म्हणून प्रोडक्ट आहे, पाईल्स केअर ज्यूस. तर यामध्ये 1 लिटरची बॉटल येते आणि या बॉटलला 31 मिलीचं कॅप आहे. 31 मिलीचं, यामधला 30 मिली ज्यूस आणि 30 मिली कोमट पाणी असं एकत्रित करून सकाळी उपाशी पोटी नाश्त्याच्या अर्धा तास अगोदर डेली घ्यायचं आहे. दररोज सकाळी उपाशी पोटी 30 मिली ज्यूस विथ 30 मिली कोमट पाणी. हे सलग 3 महिने घ्यायचे आपल्याला. जर त्याला मुळासकट उकडून काढायचं ना आपल्याला, कमीत कमी 3 महिने घ्यायचं आहे. तर याच्यामुळं काय होणार आहे, आपलं पोट चांगलं साफ होणार आहे, बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला, अन्नपचन व्यवस्थित होणार आहे, रक्त पडत असेल तर त्याचं प्रमाण कमी होऊन जाणार आहे. आणि त्या मार्गामध्ये सूज आली असेल किंवा जळजळ होत असेल तर त्याच्यापासून पण आपल्याला आराम भेटणार आहे. आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे. आणि बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाचा प्रॉब्लेम लवकर येऊ नये म्हणून पण ह्याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्याचा फायदा होणार आहे. याच्यासोबत एक क्रीम आहे, पायोनिल क्रीम म्हणून आहे, ही तुम्ही स्क्रीनवर बघताय. तर ही क्रीम तुम्हाला सकाळ संध्याकाळी लावायची आहे त्या भागामध्ये. तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आराम जाणवणार आहे. तर अशा पद्धतीने मूळव्याधामध्ये या 2 प्रोडक्टच्या सहाय्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि त्याच्यामध्ये हे डिटॉक्सिफाय म्हणून एक ज्यूस आहे, डिटॉक्सिफाय क्लिन्सिंग बॉडी टॉक्झिन्स. ही बॉडीतले सगळे टॉक्सिक घटक बाहेर काढायचं काम करतं. तर याचा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण उल्लेख केला होता, मुतखड्याच्या केसमध्ये सुद्धा. अगदी पित्ताचा त्रास असेल, मुतखडा असेल, मूळव्याध असेल, बीपी असेल, शुगर असेल, त्याचबरोबर अजून काय प्रॉब्लेम आहेत की ज्यामध्ये आपल्या शरीरात की स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल, केस गळती असेल, त्वचेवरती फोड येत आहेत, तर ते अशा सगळ्यामध्ये हे डिटॉक्सिफाय ज्यूस एकदम जबरदस्त उपयोगी येणार आहे. तर हे एक सुरुवातीचा 1 महिना घ्यायचा आहे आणि अजून बेटर रिझल्ट येते. आणि जर समजा आपल्याला त्या भागात काय जखम झाली असेल, जास्त सूज असेल, त्रास होत असेल किंवा आपल्याला अशक्तपणा आला असेल, आपली प्रतिकारशक्ती कमी झाली असेल आणि दुखत असेल, वेदना होत असतील, तर त्या केसमध्ये तुम्ही इम्युरिचेक ह्या डिटॉक्सिफाय सोबत सुरुवातीला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला यातून लवकर रिकवर व्हायला मदत होणार आहे. जखम वगैरे लवकर भरून येऊन त्या ठिकाणी तुम्हाला इन्फेक्शन वाढू नये म्हणून अशा पद्धतीने सुद्धा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मूळव्याधावरती आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या सहाय्याने मात करू शकता मित्रांनो. खूप चांगले रिझल्ट आहेत, आयुर्वेदिक आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाहीत.
आणि जर तुमची ॲलोपॅथीची ट्रीटमेंट चालू असेल तर त्यासोबत ही औषधे घेऊ शकता. तर मित्रांनो, हे स्क्रीनवर तुम्ही बघताय की आता तुम्ही विचाराल की प्रोडक्टमध्ये काय कंटेंट आहे. तर हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि हो, जर तुमचं मुळव्याध खूपच जुनं असेल, ऑपरेशन करून ही नंतर उद्भवलेलं आहे आणि अगदी आता थर्ड स्टेजला गेलेलं आहे, जसं की तुम्ही पिक्चरमध्ये बघताय, अशी कंडिशन जर असेल आणि तुम्हाला परत अजून डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता. मग दोन्हीच्या मदतीने त्यातून रिकवर व्हायला मदत होईल. ओके, थोड्या वेळापूर्वी सांगितलेली पथ्ये जर पाळली याच्यासोबत, म्हणजे दवाखान्याची ट्रीटमेंट, आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि त्यासोबत मगाशी सांगितलेली पथ्ये, हे जर गोष्टी पाळल्या तर अगदी कितीही भयानक मुळव्याध असू द्या, त्याचा नायनाट होणार म्हणजे होणार. फक्त तेवढ्या कालावधीपुरतं आपल्याला स्ट्रिक्टली ते फॉलो करायचं. राईट मित्रांनो, अपेक्षा करतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकलो आणि याचा निश्चितच तुम्हाला फायदा झाला असेल. तर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.